साताऱ्यात पाटण पंचायत समितीवर शिंदेंच्या सेनेचा 7 जागांवर विजय आहे। साताऱ्यातील पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाई यांची सत्ता असणार आहे। महत्त्वाची घडामोड पाटण पंचायत समिती संदर्भात शिंदेंच्या सेनेचा 7 जागांवर या ठिकाणी विजय आणि या ठिकाणी शंभूराज देसाई यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। मंत्री आहेत शंभूराज देसाई। पाटणमध्ये पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाई यांची सत्ता स्थापित होणार आहे। तर पाटणमध्ये नेमकं कसं बलाबल आहे पाहूया। या ठिकाणी 14 जागा शिवसेनेच्या, भाजपला राष्ट्रवादीला 0, काँग्रेसला 0। पाटणमधलं हे पक्षीय बलाबल आपण पाहतोय। पंचायत समितीचं नेमकं काय चित्र आहे जाणून घेऊया। भाजप 48, शिवसेना 26, राष्ट्रवादी 23, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 8, शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5 असं हे पंचायत समितीतलं बलाबल। तर जिल्हा परिषदेतलं नेमकं काय चित्र? 8 जागा भाजप, शिवसेना 3 जागा, राष्ट्रवादी 1 जागा। राष्ट्रवादी शरद पवारांची त्यांना एकही जागा मिळालेली नाहीये। दुसरीकडे काँग्रेसला सुद्धा खातं उघडता आलं नाहीये। जिल्हा परिषदेतलं चित्र ठाकरेंच्या शिवसेनेलाही या ठिकाणी खातं उघडता आलं नाहीये। तर साताऱ्यात पाटण पंचायत समितीवर शिंदेंच्या सेनेचा 9 जागांवर विजय आहे। पाटणमध्ये शंभूराज देसाईंचा करिश्मा पाहायला मिळतोय। पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाई यांची सत्ता स्थापित होणार आहे। मंत्री शंभूराज देसाई पाटण पंचायत समितीवर त्यांची सत्ता स्थापित होणार आहे। त्यांच्या सेनेचा म्हणजे शिवसेनेचा 9 जागांवर विजय या ठिकाणी पाटणमधलं हे चित्र आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरद पवारांची 0 जागा, काँग्रेस 0, ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी 0 जागा मिळाल्या। तर साताऱ्यातलं चित्र आपण पाहतोय। 5 जागा भाजप, शिवसेनेला 1 जागा, राष्ट्रवादीला दोन्ही राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलं नाहीये, काँग्रेसलाही नाही आणि ठाकरेंच्या सेनेला सुद्धा या ठिकाणी खातंही उघडता आलं नाहीये।